नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे। आज आपण बोलणार आहोत एका अशा ग्रंथीबद्दल जी आपल्या शरीराच्या जवळपास प्रत्येक क्रियेशी निगडीत आहे, ती म्हणजे थायरॉइड। थायरॉइड हा फक्त गळ्यात असलेला एक लहानसा भाग नाही, तर तो आपल्या शरीराच्या ऊर्जा, मेटाबॉलिझम, तापमान, हृदयगती, वजन आणि मानसिक आरोग्याचं नियंत्रण करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थायरॉइड म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, कारण काय आहे, लक्षणं, उपचार, आहार आणि जीवनशैलीबद्दल सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे, ज्यामुळे थायरॉइड असतानाही तुम्ही निरोगी आणि सक्रिय राहू शकता। आपण पाहूया थायरॉइड म्हणजे काय। थायरॉइड ही एक एंडोक्राइन ग्रंथी आहे, जी आपल्या गळ्याच्या पुढील भागात असते। T3 आणि T4 नावाची हार्मोन्स तयार करते। T3 म्हणजे ट्राय आयोडोथायरोनिन आणि T4 म्हणजे थायरॉक्सिन, या दोन नावाच्या हार्मोन्स तयार करते। हे हार्मोन्स आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजेच ऊर्जा वापरण्याचा वेग नियंत्रित करतात। थायरॉइडला पिट्युटरी ग्रंथीमधील TSH नियंत्रित करते, म्हणजेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे नियंत्रित करते। थायरॉइडचे प्रकार कोणते? हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम। हायपोथायरॉइडिझम हा थायरॉइड कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करतो आणि हायपरथायरॉइडिझम हा थायरॉइड जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करत असतो। हशिमोटो थायरॉइडायटिस ऑटोइम्यून आजार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्या थायरॉइडवर हल्ला करते। ग्रेव्स डिसीज हा हायपरथायरॉइडचं ऑटोइम्यून कारण आहे। थायरॉइड नोड्यूल्स किंवा गाठ। थायरॉइड कर्करोग हा क्वचितच पण गंभीर असतो। थायरॉइड होण्याची कारणं कोणती आहेत? आयोडीनची कमतरता किंवा जास्त प्रमाणात सेवन, ऑटोइम्यून डिसऑर्डर, अनुवांशिक कारणं, गर्भावस्था व हार्मोनल बदल, औषधांचे साइड इफेक्ट्स, उदाहरणार्थ लिथियम, अमायडॅरॉन, रेडिएशन थेरपी, त्यानंतर ताणतणाव आणि मानसिक कारणं, ही सर्व कारणं आहेत। अस्वास्थ्यकर आहार आणि जीवनशैली हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे। लक्षणं, हायपोथायरॉइडिझमची लक्षणं। हायपोथायरॉइडिझम मध्ये थकवा येणं, वजन खूप प्रमाणात वाढणं, केस गळणं, त्वचा कोरडी होणं, थंडी वाजणं, मन उदास होणं, स्मरणशक्ती कमी होणं, मासिक पाळी अनियमित येणं, ही हायपोथायरॉइडिझमची लक्षणं आहेत। हायपरथायरॉइडिझमची लक्षणं। हायपरथायरॉइडिझम मध्ये हृदयाची धडधड वाढणे, वजन कमी होणे, जास्त घाम येणे, हात थरथर कापणे, चिडचिड होणे, झोप न लागणे, डोळे बाहेर येणे हे ग्रेव्स डिसीज मध्ये दिसून येतात। गर्भावस्थेमध्ये थायरॉइड झाला तर गर्भावस्थेत थायरॉइडचं संतुलन नसेल तर आई आणि बाळ दोघांसाठीही धोका असतो। बाळाच्या मेंदू विकासावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळं गर्भवती महिलांनी TSH चाचणी करून घ्यावी। थायरॉइडची चाचणी। TSH सर्वात महत्वाची चाचणी। फ्री T3 आणि फ्री T4 अँटी TPO अँटीबॉडीज ऑटोइम्यून कारण तपासण्यासाठी ही टेस्ट केली जाते। थायरॉइड अल्ट्रासाउंड गाठी किंवा सूज तपासण्यासाठी। आता आपण पाहूया उपचार पद्धती काय आहेत थायरॉइडच्या। थायरॉइडचे उपचार पद्धती ॲलोपॅथीमध्ये
हायपोथायरॉइडिझमसाठी लिव्होथायरॉक्सिन ही टॅबलेट दिली जाते आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये अँटीथायरॉइड ड्रग्ज, रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन शस्त्रक्रिया केली जाते. होमिओपॅथीमध्ये कोणते मेडिसिन दिले जातात? होमिओपॅथीमध्ये आजाराच्या मूळ कारणावर आधारित औषध निवड केली जाते. मानसिक ताण कमी करणं, दीर्घकालीन उपचारानं हार्मोन्स संतुलित ठेवणं. आहार व जीवनशैली. हायपोथायरॉइडिझम मध्ये काय खावे? हायपोथायरॉइडिझम मध्ये सी फूड, मासे, अंडी, दूध, दही, नट्स, बिया, ताजी फळं, ताज्या भाज्या हे सर्व हायपोथायरॉइडिझम मध्ये खावं. हायपोथायरॉइडिझम मध्ये काय टाळावं? जास्त प्रमाणात सोया प्रोडक्ट्स, जास्त प्रोसेस्ड फूड्स, यामध्ये पिझ्झा, बर्गर या सर्व गोष्टी खाऊ नयेत. जास्त साखर व मैद्याचे पदार्थ हेही टाळावं. हायपरथायरॉइडिझम मध्ये कॅफीन कमी करावं, उच्च प्रथिनांचा आहार घ्यावा आणि आहारामध्ये आयोडीन कमी करावं. थायरॉइड व केस गळती. थायरॉइड हार्मोन्सचं असंतुलन केसांच्या वाढीवर थेट परिणाम करतं. उपचारासोबतच प्रथिनं, बायोटीन, आयर्न यांचं सेवन वाढवा. काही मिथक व तथ्य. मिथक: थायरॉइड बरा होत नाही. थायरॉइड बरा होत नाही. तथ्य: कारणावर उपचार केल्यास अनेकांना औषध बंद करता येतात. मिथक: दुसरं मिथक: समुद्री मीठ खाल्लं की थायरॉइड बरा होतो. तथ्य: योग्य प्रमाणात आयोडीन महत्वाचं. जास्त खाल्लं तरी नुकसान, कमी खाल्लं तरीही नुकसान. शेवटचा प्रेरणादायी संदेश. थायरॉइड हा आजार नाही, ही एक अवस्था आहे जी योग्य उपचार, आहार आणि जीवनशैलीने पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येते. नियमित तपासणी, स्वतःला वेळ देणं आणि सकारात्मक विचार हीच खरी औषध आहे. मी तुम्हाला माझ्या एका पेशंटची गोष्ट सांगते. मानसी, वय 35 वर्ष, ती माझ्याकडे आली तेव्हा ती खूप थकलेली, चिडचिडी, निराश होती. तिचं वजन 6 महिन्यामध्ये 7 किलोनं वाढलं होतं. रोज केस गळती, त्वचा कोरडी होणं, पाळी वेळेवर नव्हती. तिने आधी खूप डाएट केलं, व्यायाम केला, पण तरीही वजन कमी होत नव्हतं. शेवटी मी तिला थायरॉइड चाचणी करून घ्यायला सांगितली. रिपोर्टमध्ये TSH 8.5 आला, म्हणजेच हायपोथायरॉइडिझम आहे. मानसीला ही बातमी ऐकून धक्का बसला. तिला वाटलं आता आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील. पण मी तिला सांगितलं, औषधं घेणं ही शिक्षा नाही, ती तुमच्या शरीराला लागणारी मदत आहे. आम्ही तिला योग्य डोसचं औषध सुरू केलं. सोबत आहारात सुधारणा करायला सांगितली आणि होमिओपॅथिक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिली. तिला रोज 30 मिनिटे व्यायाम करायला सांगितलं, चालण्याची सवय लावायला सांगितली आणि सकाळी ताण कमी करणाऱ्या श्वसन क्रिया शिकवल्या. 3 महिन्यांनी तिचा रिपोर्ट नॉर्मल आला. सगळ्यात महत्वाचं, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आला. ती आता जास्त एनर्जेटिक, आत्मविश्वासू आणि हसतमुख आहे. थायरॉइड हा आजार बरा होतो का हा प्रश्न अनेकांना पडतो. मानसीचा अनुभव सांगतो, हो, योग्य उपचार, नियमित तपासणी आणि जीवनशैली बदल केल्यास थायरॉइड पूर्णपणे नियंत्रणात राहतो. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.